ग्रेट रियाज मॉर्निंग फ्रेंड. आपण आय डी ग्रीन कसा करायचा हे शिकणार आहोत. प्रथमतः आपण आपला आय डी ओपन केला. आय डी ओपन केल्यानंतर आपण ऑर्डरमध्ये जायचं. ऑर्डरमध्ये गेल्यानंतर आता समजा आपण ऑर्डरमध्ये गेलो, प्लेस ऑर्डरमध्ये जायचं. प्लेस ऑर्डरमध्ये गेल्यानंतर सिटी सिलेक्ट करायची. आपल्याला कुठल्या शॉपीला बिल मारायचे, कुठनं घ्यायचं आहे हे आपल्याला बघायचं. आता मी लातूर शॉपीवरनं बिल मारतो, तर इथं पहिल्यांदा लातूर सिटी सिलेक्ट करायची. इथं सिलेक्ट फ्रँचायझी येतं खाली. त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या शॉपीतनं बिल मारायचं ते बघायचं. आता मी वैष्णवी शॉपीतनं बिल मारणार आहे, तर वैष्णवी शॉपी सिलेक्ट केली. त्याच्यानंतर आपल्याला प्रोडक्ट सिलेक्ट करायचे. प्रोडक्ट सिलेक्ट करतेवेळी आपल्याला प्रोडक्ट पाहिजे ते आपण सिलेक्ट करायचे. आता ही 6 प्रोडक्ट आपण सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर इथं एच पी खाली चेक करायचे आहे. एखाद्या वेळेस 2 प्रोडक्टला क्लिक झाल्यानंतर एच पी जास्त येऊ शकतात, त्याच्यामुळे ते आय डी ग्रीन पण होणार नाही. आणि एखादं फंड शिल्लक असेल तर ते एका आय डीवरच जास्ती फंड पडू शकतो, त्याच्यामुळं केअरफुली बघायचं. आता इथं 6192 झालं. टोटल एच पी 180 झाल्या. इथं प्रोसेसला पुढं क्लिक करायचं. प्रोसेसला क्लिक केल्यानंतर इथं प्रोडक्ट फंड होल्डर आय डी, म्हणजे ज्या आय डीवर आपण फंड घेतलेला आहे तो आय डी तिथं घ्यायचा. त्याच्यानंतर त्याचा पासवर्ड तुम्ही टाकलेला असेल तुमचा, ठीक आहे, नसेल टाकलेला तर टाकून घ्यायचा. कारण ट्रान्झॅक्शन आहे, पासवर्ड लागतो ह्याला तुमचा आपला आय डी ओपन करायचा पासवर्ड चालत नाही. आता ज्याचा आपल्याला आय डी ग्रीन करायचा तो आय डी आपण घ्यायचा. याचा कॉपी करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इकडं पेस्ट करायचा किंवा दुसऱ्या मोबाईलमध्ये बघून आपण करू शकतो. त्याच्यानंतर खाली रिमार्कमध्ये जो आपण आय डी ग्रीन करणार त्याचं स्वतःचं नाव टाकायचं. आता माझं नाव मी नाव टाकतो आहे. तिथं टाकल्यानंतर इथं खाली येतं आहे महानंदा सुरेश निलंगे ही नाव आलं, म्हणजे हे आपण आय डी ज्याचा घेतला आहे त्याचं नाव बरोबर आहे का ती पण चेक करू शकतो. त्याच्यानंतर कन्फर्म ऑर्डर करायचं. कन्फर्म ऑर्डर केल्यानंतर डायरेक्टवर ऑर्डर नंबर येतो, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, ज्याच्या शॉपीवरनं घेतले त्याला पाठवून द्यायचा. थँक्यू.